जीवनात खरं सुख समाधानात आहे. मग ते समाधान झोपडीत राहूनही मिळवता येते. आणि महालात राहूनही जर समाधान नसेल तर त्या महालाचाही काही अर्थ राहत नाही. बुद्धी विवेक जर असेल, आत्मदृष्टी जर असेल तर माणूस हा निश्चित समाधान होऊ शकतो. सर्व बुद्धीवर अवलंबून आहे, विचारावर अवलंबून आहे. ज्याचे विचार श्रेष्ठ, ज्याची बुद्धी श्रेष्ठ, आज जगातला तो सगळ्यात श्रीमंत आणि समाधानी व्यक्ती आहे असं मला वाटते. एखाद्याची जर क्रूर बुद्धी असेल, त्याच्याकडे किती धन असलं तरी तो समाधानी होऊ शकणार नाही व तो कोणाचं कल्याणही करू शकणार नाही, कारण त्याच्या बुद्धीमध्ये क्रूरता असते. जीना है तो हंस के जियो, जीना है तो हंस के जियो, वरना रोने में क्या मज़ा है, वरना रोने में क्या मज़ा है. जीतना है तो किसी का दिल जीतो, जीतना है तो किसी का दिल जीतो, वरना जीतने में क्या मज़ा है. गोरगरीब जनतेची सेवा करा आणि सगळ्याला आदराने प्रेमाने वागणूक द्या. हे जन्म पुन्हा नाही. प्रत्येकाचे कामं चांगल्या विचाराने करा. जर तुम्ही नोकरीला असाल तर आयुष्यात एकही रुपयाचा भ्रष्टाचार करू नका, तुम्ही निश्चित समाधानी व्हाल. तुम्ही जर कोणाच्या शेतकऱ्याची, कुठल्या गोरगरीब जनतेची जर लाज घेत असाल तर तुमच्या एवढा लाचार माणूस नाही कोणी. तुम्हाला संततीसुद्धा एक दिवस की पाही कमाई आहे तुम्ही केली, पण ही इमानदारीची कमाई नाही. त्यावेळेस तुमचा आत्मा दुखल. त्याच्यामुळे कष्टाची कमाई करा. भले तुमची पगार आज कमी असेल, पण इमानदारीनं ड्युटी करा. गोरगरिबाला सहाय्य करा, कारण तुम्ही किती जरी पैसा बैमानीचा कमीला तरी काही एक रुपये देखील संग येणार नाही. सगळं इथंच करायचं, इथं ठेवायचं. त्यामुळे हसी खुशी आनंदात जीवन जगा मित्र हो. ही तुम्हा सगळ्याला माझी एक प्रेरणा राहील. आणि सगळे माझे यूट्यूबर आहेत, जे काय माझे यूट्यूब पाहणारे आहेत, कोणी देशातला असेल, कोणी बाहेर देशातला असेल, त्यांना सगळ्याला माझ्याकडून एक संदेश म्हणजे सकाळी लवकर उठा, थोडाफार व्यायाम करा, प्राणायाम करा व एक सायकल घ्या. आणि सायकलवर दिवसात 5 किलोमीटर तरी फिरा, कारण तुमचे विचार, स्मरणशक्ती, बुद्धी आणि शरीराचा व्यायाम हे होण्याचे एक मार्ग मात्र साधन आहे असं मला वाटते. आजच्या या धगधगीच्या जीवनात प्रत्येकाकडे गाडी झालेली आहे. मोटरसायकल, 4 व्हीलर असेल, 2 किलोमीटरही साधं चालणं नाही त्यांचं. त्यासाठी एक सायकल घ्या आणि तंदुरुस्ती राहा. बस, धन्यवाद.